चालू केलं का? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, चोपडा म्हटलं की गणपती बाप्पाचा सण फेस्टिवल मोठ्या उत्साहाने आपल्या चोपडा नगरीत साजरा केला जातो। तर मित्रांनो, बरेच असे काही लोक आहेत की जे बाहेर असल्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी मी मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सुंदर असं वेगवेगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून घेऊ शकतात। तर आता मी चोपडा नगरीत जातोय, रात्रीची वेळ आहे आणि वेगवेगळे जे नजारे आहेत जे सजवलेले वेगवेगळ्या मंडळांनी ते आपण मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहे। चला तर मग चोपडा नगरीत। नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, सर्वप्रथम सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत आपण चोपड्यातील सर्व गणपती बाप्पांचं घर बसल्या दर्शन घेणार आहेत। तर सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला, मकर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले। चोपड्यातील तसेच महाराष्ट्रातील व संपूर्ण भारतातील गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या पुन्हा मी या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो। तर मित्रांनो, गणेश उत्सव हा भारतातील अत्यंत लोकप्रिय उत्सव आहे। दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाचे आगमन होते। हा उत्सव लोक मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात। गणेश उत्सव, ज्याला गणेश चतुर्थी असेही म्हटले जाते, गणेशाच्या अवतारांपैकी गणेश यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते। गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धिविनायक की चतुर्थी किंवा शिव असेही म्हटले जाते। या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि सन्मानाचे स्थानही आहे। असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते। आपल्या चोपडा या शहरात, चोपडा या नगरीत 5 दिवसापर्यंत गणेश उत्सव साजरा केला जातो। 5व्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन हे मोठ्या धूमधडाक्यात आपल्या चोपडा नगरीत केलं जात असतं। तर आपण मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलमार्फत वेगवेगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतच आहे। त्याच्यासोबत मी एक वेगळ्या प्रकारची माहिती मी तुमच्यासमोर मांडणार आहे। गणेश उत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे, जो आनंद, संगीत, सजावट आणि आरतीच्या आवाजाने भरलेला आहे। एकात्मता आणि भक्तांची भावना या सणाला विशेष बनवते। गणेशाला मोदक खूप आवडतात, म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो। त्याचप्रमाणे जास्वंदीचे फूल, शमी, पत्री आणि दुर्वा याही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात। उंदीर हे गणेशाचे वाहन आहे। श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते। गणेश चतुर्थी मागची जी पार्श्वभूमी आहे आपण ती जाणून घेणार आहोत। तर भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1984 साली केली। या काळात
गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेश उत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला. तर आपण ज्यावेळी हा व्हिडिओच्या मार्फत वेगवेगळ्या मंडळांचे गणपती बाप्पा आणि जे सजावट पाहतोय ते खरंच कौतुकास्पद आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मंडळाने जी मेहनत घेतलेली आहे, ज्या छोट्या छोट्या बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन जी सजावट केलेली आहे ती खरंच एक कौतुकास्पद आहे. आणि म्हणून आपल्या चोपडा नगरीतले गणपती बाप्पा व त्याचे डेकोरेशन पाहण्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यातून लोकही या ठिकाणी रात्री येत असतात. तर उत्सवाच्या दिवसांमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते. भक्तगण बाप्पासमोर आपल्या समस्या आणि मनोकामना व्यक्त करत असतात. मंडळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात, जसे नाटके असतील, भजन असतील आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. काही मंडळे गणपतीच्या देखाव्यांसाठी विशेष थीमही तयार करतात. आपल्या चोपडा शहरात किंवा चोपडा नगरीत एक सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारची जी थीम आहे किंवा जे देखावे आहेत ते ही सुंदररित्या सगळ्या मंडळांनी तयार केलेले आहेत. आपण त्या या मनोज पाटील ब्लॉग या व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलमार्फत आपण पाहू शकता. उत्सवाच्या शेवटच्या जो दिवस असतो दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात केले जाते. तर आपल्या चोपडा नगरीत शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाचा जो जल्लोषाचा जो उत्साह असतो, पूर्ण जिल्ह्यात आपला उत्साह हा प्रसिद्ध आहे. आणि तोही व्हिडिओ मी माझ्या मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे. ते तुम्ही नक्कीच पहा व मला सपोर्ट करा. तर या दिवशी ज्यावेळी विसर्जन केले जाते त्या दिवशी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा ज्या घोषात भक्तगण गणपती बाप्पाला निरोप देत असतात. विसर्जनानंतर भक्तांना भावुक वाटते, पण पुढील वर्षी बाप्पाच्या स्वागताची आतुरता निर्माण त्यांना झालेली असते. एक उत्साहाचं, एक आनंदाचं वातावरण आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो. संध्याकाळी जे आपल्या चोपडा नगरीतले जे वेगवेगळे कुटुंब असतात ते लवकर आटोपून लवकर जेवण वगैरे करून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याने आपण या ठिकाणी पाहू शकतो ते येत असतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जे नातेवाईक असतात दुरून चोपडा नगरीतही ते आलेले असतात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. हे जे 4 दिवस असतात आणि 5व्या दिवशी गणपती बाप्पांचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणपती बाप्पा मोरया असं त्यांना एक निरोप दिला जातो. तर 4ही दिवशी आपल्या चोपडा नगरीत एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. असं वाटतं की दिवाळीच आपल्या चोपडा नगरीत साजरी होत आहे आणि असं वाटतं की बाप्पा जे गणपती बाप्पा आहेत ते कायम या ठिकाणी बसलेले पाहिजेत. त्यांचं निरोप द्यायला आपला म्हणजे कंठ दाटून येत असतो. शेवटच्या दिवशी आपण पाहू शकतात किती सुंदर प्रकारे आणि बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन प्रत्येक मंडळाने खूप मेहनत घेऊन गणपती बाप्पांची सजावट वेगवेगळ्या प्रकारची थीम तयार केलेली आहे. आणि ज्यावेळी आपण प्रत्येक मंडळाचे गणपती बाप्पा पाहायला जातोय एक वेगळा आनंद, एक वेगळ्या व्हाइब्स आपण त्या ठिकाणी घेऊन येतो आणि एक प्रकारे आपल्याला वेगळ्या प्रकारची एक प्रेरणा आपल्याला जीवन जगत असताना मिळत असते. गणपती बाप्पाचं खरंच एक दैवी सत्व आहे, एक प्रकारे चमत्कार आहे आणि जो मनापासून गणपती बाप्पांची आराधना करतो, प्रार्थना करतो, त्याची प्रार्थना नक्कीच ही पूर्ण होत असते, यात तीळ मात्रही शंका नाही.
तर असा हा गणेश उत्सव आपल्या चोपडा नगरीत मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो आणि हा उत्सव कधी संपलाच नको पाहिजे असं आपल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. वेगवेगळ्या शहरात मोठ्या प्रमाणावर मूर्ती या ठिकाणी घेतल्या जात असतात. यावर्षी तर आपल्या चोपडा नगरीत प्रत्येक मूर्ती सुंदर प्रकारे एक मंडळाने घेतलेली होती आणि मूर्ती बघत असताना आपले जे डोळे होते ते दिपत होते आणि प्रत्येक व्यक्तीला मूर्ती किंवा गणपती बाप्पांच्या समोर आपला फोटो घेण्याचा मोह आवरता येत नव्हता. तर मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर जे लोक बाहेर असतात, की जे कामानिमित्त किंवा जॉब निमित्त जे बाहेर असल्यामुळे चोपडा नगरीत किंवा चोपडाचा जो उत्साह आहे, गणपतीचा उत्सव, तो पाहू शकत नाही, तर मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते नक्कीच घर बसल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकतील आणि आनंद ही व्यक्त करू शकतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. नंतर चॅनल मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे मंडळ आहेत त्यांचे म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन तुम्ही आता घ्या आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ही नम्र विनंती. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू.
नमस्कार मंडळींनो, तुम्ही मनोज पटेल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतलं असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही मनोज पटेल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. ही नंबर विनंती, त्यामुळे मला नवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळेल.